जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जिल्हा स्टेडियमवर झालेले राजपूत सरांचा पेपर, त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते? एके दिवशी म्हणते रात्री अभ्यास करताना नैऋत्येकडून दिव्याचा प्रकाश येत होता म्हणते व माझी सावली म्हणते माझ्या डाव्या हाताला पडत होती म्हणते. तर माझा चेहरा कोणत्या दिशेला आहे म्हणते. आपल्याला विचारला क्वेश्चन. तर बघा कसा सॉल्व करायचा. आता बघा काय विचारलं आपल्याला. बघा हे काय राहते? उत्तर दिशा. ठीक आहे. खाली काय राहते? दक्षिण. उत्तर दक्षिण. हे काय राहते? पूर्व. हे राहते पश्चिम. आता काय म्हणते? नैऋत्यकडे पुन्हा म्हणता. आता नैऋत्य दिशेकडे हे काय राहते? वायव्य. वाघ इथून. ईशान्य आला नाही. हे आग्नेय. आणि काय आहे? नैऋत्य. म्हणजे तिची सावली. ते काय म्हणते? दिव्याचा प्रकाश नैऋत्यकडून येत आहे म्हणते. दिव्याचा प्रकाश कुठून येऊन आला? इकून येऊन आला. ठीक आहे. नैऋत्यकडे येऊन आला म्हणते व माझी सावली डाव्या हाताला पडली म्हणते. तर बघा आता ती सावली कुठं पडली म्हणते? डाव्या हाताला पडली म्हणते. तर मग तो प्रकाश कुठून येत असन? तिच्या उजव्या हातानं येत असन. कुठून येत असन? उजव्या हातानं. काहून? कारण की जेव्हाही आपली सावली हे प्रकाशच्या काय राहते? विरुद्ध येत असते. काय राहते? विरुद्ध येत असते. आता बघा तिच्या नैऋत्यकडे काय राहिले? हे प्रकाश येऊन आला. तर उजवा हात कुठं असेल तिचा? इथं असेल. ठीक आहे. आणि तिची सावली कुठं पडत असेल? मग हे डाव्या हाताला पडून आली. कुठे पडून आली? इकडं ईशान्येकडे तिची सावली पडून आली. म्हणजे डाव्या हाताला पडून आली. तर मग तिचा चेहरा कोणत्या दिशेला असेल? हे बघा आता खाली. हा तिचा झाला डावा. हे काय झालं? आपली साईड हे डावी झाली, हे उजवी झाली. तर खालीचं कोणती? समोरची साईड कोण म्हणजे दिशा कोणती राहणार? मग समोरची आग्नेय राहणार. मग आपलं उत्तर काय आहे त्याच्यातनी? आग्नेय दिशा. काय आहे? आग्नेय दिशा. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? मुलीच्या रांगेत म्हणते रमा समोरून 20वी आहे व राधा म्हणते पाठीमागून 39वी आहे म्हणते. रमा आणि राधा या दोघांच्या मधोमध सलमा उभी असून जर रांगेत एकूण 82 मुली असतील तर सलमाचा समोरून व पाठीमागून क्रमांक कोणता आहे म्हणते. तर बघा आता काय म्हणते? मुलीच्या रांगेत हे समोरून रमा. हे काय आहे? रमा. रमा कितवी आहे म्हणते? 20वी आहे म्हणते. ठीक आहे. नंतर पाठीमागून राधा. हे झाली पाठीमागून. हे आली पाठीमागून राधा. हे कितवी आहे म्हणते? 39वी आहे म्हणते. ठीक आहे. हे आहे राधा. नंतर काय म्हणते आपल्याला? राधा, रमा आणि राधा या दोघांच्या मधोमध म्हणते कोण आहे? ह्या दोघांच्या मधोमध कोण आहे म्हणते? सलमा आहे म्हणते. काय आहे? सलमा आहे म्हणते. ठीक आहे. आणि रांगेमध्ये एकूण किती जण आहे? रांगेमध्ये एकूण किती जण आहे? 81 किती आहे? 82 मुले आहे. रांगेत एकूण किती मुले आहे? 82 मुले आहेत. तर रांगेत म्हणते आपल्याला सलमाचा समोरून व पाठीमागून क्रमांक काढायचा आहे आपल्याला. तर कसं काय सॉल्व करायचं हे बघा. आता काय करायचं सगळे? आता सलमाचा काढायचा आहे ना. त्या दोघांची काय करायचं? ॲडिशन करायची. राधा आणि हिचे वय म्हणजे आपल्याला याच्यातले पूर्ण यांच्या मधोमध्ये किती व्यक्ती आहे ते निघून जाते. तर बघा 39 आणि 20 किती होते? 39 आणि 20 किती झाले? 59 झाले. 59 मग याच्यातून काय करायचं? मायनस करायचं. 59 मायनस केल्यावर किती येते? याच्यातनी 12तून 9 गेले, 3 उरले, हातचाला 1 किती आला? 23. म्हणजे हा मधोमध हे जे जागा आहे याच्यातनी मधोमध किती आहे? किती जण असन याच्यात? 23 जण आहे. किती आहे? 23 जण आहे. ठीक आहे. तर मग सलमाच्या इकडे किती असन? इकडे किती असन? 11 असन. इकडे किती असन? मग इकडे 11 असन. मधात काय आहे? सलमा आहे. मधात काय आहे? सलमा आहे. आता आपल्याला काय काढायचं? सलमाचे वय काढायचे आहे. म्हणजे सलमा समोरून आणि पाठीमागून. आता बघा हे 20 आणि 11 किती झाले? 20 आणि 11 झाले 31 आणि 1 32. म्हणजे समोरून सलमा कुठून? समोरून सलमा किती आली? 20, 11 + 1 32. किती झाले? समोरून सलमा आली 32. ठीक आहे. नंतर आता पाठीमागून पाहतो. पाठीमागून काय? 39 + 11 किती झाले? 39 + 11 किती झाले? 50. 50 + 1 किती झाली? 51. एका झाली पाठीमागून. आलं आपलं उत्तर 32 आणि 51. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. आता या पझलवर काय करायचं? क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. काय आहे? क्यू दिलेला आहे. नंतर काय? C3 QC3 हॅच QC3 हॅच 4GM @ नंतर काय आहे? 1 स्टार
एक स्टार झालं एन डी, एक स्टार एन डी V2 डॉलर, नंतर काय आहे टी यू झेड डॉलर, तर 6 त्रिकोण हे तर बी सी. आपल्याला काय झालं, हे अशा टाईपचं एक सांगितलं दिलेलं आहे आणि याच्यावर काय विचारलं आपल्याला, प्रश्न विचारलेला आहे. तर पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, काय आहे 3G, नंतर काय म्हणते @1n, नंतर काय म्हणते V2T. आणि आपल्याला काय करायचं आहे, हा रिकामी जागी संख्या काढायची आहे. तर बघा आता काय आहे 3 वरून येऊन आला, 3 कुठं इथं आहे, ठीक आहे. 1 2 3 4 5 म्हणजे काय आहे किती प्लस होऊन आले याच्यातनी, 5 प्लस होऊन आले. किती होऊन आले, +5. नंतर वरून काय होऊन आला, व्ही होऊन आला. तर बघा आता पासून 1 2 3 4 5, मग इथं पण किती प्लस झाले, +5 झाले. आता इथं पण किती होणार, मग +5च होणार, ठीक आहे. व्हीमध्ये +5 केलं, हे व्ही इथं आहे 1 2 3 4 5, किती येणार मग इथं 2 येणार, ठीक आहे. आता हॅशपासून काय कुठं चालला, 1, हॅशवरून 1 वर 1 2 3 4 5, इथं पण काय झाले, +5 झाले. इथं पण काय होणार मग 1 वरून 2 पर्यंत 1 2 3 4 5, इथं पण काय झाले, +5. मग समोर पण काय होणार, +5 होणार. 2मध्ये 5 केले तर प्लस किती होते, 1 2 3 4 5, म्हणजे इथं काय येणार आहे, डॉलर येणार आहे, ठीक आहे. $2 आपलं काय आहे, $2, सॉरी झेड आहे ना, इथं झेड आहे वाटते, हां 2 आहे, हां झेड. आता आपलं उत्तर काय येणार आहे, दुसरं येणार, ठीक आहे. $, आणि इथं काय, मग इथेच काय होणार, +5च होणार आहे. इथं पण काय होणार, इथं मग त्रिकोण येणार आहे, म्हणजे $, आणि त्रिकोण. बघा नंतर काय दिलेलं आहे, Q34, नंतरचा क्वेश्चन Q34, इथं रिकामी जागा NV डॉलर TZ आणि 6, आणि इथं काय त्रिकोण A आणि 7 असं दिलेलं आहे. आपल्याला काय काढायचं, ह्या रिकामी जागी कोणता अंक म्हणजे काय व्हॅल्यू येणार आहे तिथं ते काढायचं आहे. तर बघा आता इथं काय 7 आहे, इथं काय 7 आहे, 7तून इथे होऊन राहिले 6. आता 7 5 7 कुठं इथं आहे, ठीक आहे. 1 2 3 4 5, म्हणजे इथं काय झालं, -5 झाले. काय होऊन राहिले इथं, 7 -5 झाले. 7तून 6 वाले इथून राहिले -5. आता इथून 6मध्ये काय होणार, मग आता पाहू, आता डॉलर येऊन राहिले ना इथं, तर 6 इथं आहे. 1 2 3 4 5, म्हणजे इथं पण काय झाले, -5 झाले. मग आता डॉलरमधूनही काय करायचे, -5 करायचे. आता डॉलर कुठं आहे, इथं आहे. 1 2 3 4 5, मग इथं काय येणार आहे, शेवटमध्ये अक्षर स्टार येणार आहे. कोणत्या अंकाच्या ऑप्शनमध्ये कोणत्या अंकाच्या शेवट अक्षर स्टार आहे, तर ऑप्शन नंबर 3. आपलं उत्तर काय येणार आहे तिथं, G@ आणखी काय राहणार, स्टार. म्हणजे इथं सर्व याच्यातनी काय होणार आहे, -5च होणार आहे, ठीक आहे. बरं त्यानंतर काय आहे, 43चा क्वेश्चन आहे. 43 आणि स्टार @ नंतर काय विचारलं इथं 2D. इथं क्वेश्चन मागच्या जागी काय येणार आहे, मग आपल्याला हे काढायचं आहे. बघा आता काय आहे, 4वरून काय होऊन आलं, इथं स्टार चालला. 4 कुठं येत आहे, 1 2 3 4 5, किती होऊन आले, +5च होऊन आले. इथं काय होऊन आलं, +5. आता इथं पण काय होणार, मग +5च होणार आहे, ठीक आहे. 2मध्ये 5 प्लस केले तर किती आहे, 2. कुठं आहे, इथं आहे. 1 2 3 4 5, किती येणार, मग इथं डॉलर येणार आहे, ठीक आहे. मग आता इथं पण आता काय आहे, +3 वरून @ चालला. 3 कुठं आहे, इथं आहे. 3 इथं आहे. 1 2 3 4 5, कुठं चालला, @मध्ये +5च झाली. इथं किती झाले, +5. आता इथं पण काय होणार, मग +5च होणार. डी कुठं आहे, इथं आहे. 1 2 3 4 5, किती येणार, U. आपला उत्तर काय आहे, $U. किती आहे उत्तर, $U, म्हणजे 3ऱ्या नंबरचं ऑप्शन.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 6 मुले दक्षिणेकडे चेहरा करून बसले आहे म्हणते. ठीक आहे. रवीच्या डावीकडे दुसरी म्हणते संजना आहे म्हणते. रवीच्या डावीकडे, आता हा रवी आहे इथं, त्याच्या डावीकडे, डावी बाजू इथं आहे. ठीक आहे. दक्षिणेकडे म्हटलं तर आपण सगळी बाजू दक्षिणच मानू. इकडं काय आहे, हे काय मानू आपण, हे दक्षिण आहे. समोरची बाजू काय मानू, दक्षिण आहे. डावीकडे कोण बसलेलं आहे म्हणते, संजना आहे. दुसरी संजना बसली आहे. ठीक आहे. लिहिलं आपण. नाही तर नंतर काय म्हणते, व अमोलच्या उजवीकडे दुसरी कल्पना आहे. अमोल आहे इथं, अमोलच्या उजवीकडे कोण आहे म्हणते, दुसरी कल्पना आहे म्हणते. हे काय, कल्पना आहे. ठीक आहे. नंतर काय म्हणते, रमेश हा सुशीला व कल्पनेच्या याच्यामध्ये बसतो म्हणते. रमेश हा सुशीला व कल्पनेच्या मधोमध आहे म्हणते, याच्यामध्ये बसतो. आणि सुशीलाच्या उजवीकडे कुणीही नाही म्हणते. आता सुशीला कुठं बसेल मग, उजवीकडे कुणी नाही. सुशीला, आता आपण सुशीला कुठे बसू, इथं बसू. ठीक आहे. हे झाली सुशीला. सुशीलाच्या उजवीकडे कोणी आहे का, नाही. रमेश आणि कल्पना काय म्हणते, सुशीला आणि कल्पनाच्या मध्यात कोण आहे म्हणते, रमेश आहे. आला रमेश इथं. ठीक आहे. हे आली कल्पना. काय म्हणते, अमोल कल्पनाच्या मनात एक जण आहे म्हणते. अमोल आणि कल्पनाच्या मध्ये एक जण आहे. हा झाला अमोल. आणि हे कल्पना, याच्यामध्ये काय म्हणते, एक जण आहे म्हणते. ठीक आहे. आता काय म्हणते, सजना हे रवीच्या मधात आहे म्हणते. सजना कुठे येणार मग, इथे येणार. ठीक आहे. हे सजना याच्या मधात काय म्हणते, रवी आहे म्हणते. ठीक आहे. याच्या मधात एक आहे म्हणजे आपली बाय आहे. हे झालं आपला, असे व्यक्ती बसले. आता काय विचारलं आपल्याला, की सर्वात डावीकडे कोण आहे म्हणते. सर्वात डावीकडे कोण दिसून आली, तर सजना दिसून आली. कोण दिसून आली, संजना दिसून आली. कोण दिसून आली, संजना. आपलं उत्तर काय मग, संजना आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, जर 2008 सालचा प्रजासत्ताक दिन आहे म्हणते. काय म्हणते, 2008मध्ये प्रजासत्ताक दिन, हा प्रजासत्ताक दिन म्हणते गुरुवारी आला म्हणते. हां, प्रजासत्ताक दिन कधी येते, 26 जानेवारी. ठीक आहे. तर हा काय, कोणता वार आहे म्हणते, गुरुवार आहे म्हणते. ठीक आहे. नंतर काय म्हणते, 2008मध्येच काय म्हणते, स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल म्हणते. स्वातंत्र्य दिन कधी राहते, 15 ऑगस्ट राहते. ठीक आहे. 15 ऑगस्ट हा कोणत्या वारी येणार, आपल्याला काय वार काढायचा आहे. तर बघा आता काय, 2008 हे काय एक लीप वर्ष आहे. ठीक आहे. लीप वर्ष आहे, लक्षात ठेवायचं. नंतर मग काय म्हणते आपल्याला, 26 जानेवारीपर्यंत तर आपल्याला गुरुवार आलेला आहे. त्याच्यानंतर 26 जानेवारीमध्ये किती महिने राहते, जानेवारीमध्ये किती दिवस राहते, 31 दिवस राहते. 26 दिवस तर गेले, उरले किती मग आपल्याजवळ, 5 दिवस उरले. ठीक आहे. प्लस 5. नंतर फेब्रुवारी महिना, आता लीप वर्ष आहे म्हणून फेब्रुवारी महिना कितीचा राहते, 29चा. प्लस 29 फेब्रुवारी. नंतर काय येते, फेब्रुवारी, मार्च 31चा राहते. एप्रिल 30चा राहते. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 31चा. जून 30चा. जुलै 31चा. नंतर काय येते, जुलै, ऑगस्ट कितीचा, 15. काय आता, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ठीक आहे. 15 दिवस. ऑगस्टमध्ये किती घ्यायला लागेल, 15 दिवस घ्यायला लागेल. आता काय करायचं, आता हे दिवसचे ॲडिशन करायला लागेल. नाही तर काय करायचं, याच्या वेळेस 7नं भाग द्यायचा. जेवढी संख्या उरली ते वर लिहून द्यायचं. 7 चोक 28. किती उरला याच्यात, नाही 1 उरला. ठीक आहे. 7 चोक 28 उरले किती, इथं 3 उरले. 7 चोक 28 उरले किती, 2. 7 चोक 28 उरले किती, 3. 7 चोक 28 उरले किती, 2. 7 चोक 28 उरले किती, 3. 7 दुने 14 उरला किती, 1 उरला. आता काय करायचं, 7 कॅन्सल करत जाते. आता 3 आणि 3 6 आणि 1 7, हे काय कॅन्सल. ठीक आहे. आता उरले 2 आणि 2 4 आणि हे 3, हे झाले कॅन्सल. 7 जाऊन राहिले, याचे ॲडिशन कॅन्सल. आता किती उरला, 1 आणि 5 6, उरले किती आपल्याजवळ, 6 दिवस. आता काय करायचं, गुरुवारमध्ये 6 दिवस प्लस करा. नाही काय करा, गुरुवारमध्ये एक तर 6 दिवस प्लस करा, नाही तर 1 दिवस याच्यातून मायनस करा. आता गुरुवारमधून 1 दिवस जर मायनस केलं तर किती येते उत्तर, मग आपलं बुधवार येते. ठीक आहे. एक तर 6 दिवस प्लस करायचा, नाही तर 1 दिवस मायनस करायचा. काय उत्तर मग बुधवार आहे आपलं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एक घड्याळ आरशात म्हणते पहिली असता म्हणते 8:36 वेळ दाखवते म्हणते. किती दाखवते,
8:36. ठीक आहे. वेळ दाखवते म्हणते, तर प्रत्यक्षात घड्याळीत किती वेळ प्रत्यक्षात घड्याळीतील वेळ सांगा म्हणते आपल्याला. तर काय झालं, ही आरशातली प्रतिमा दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे. मग काय करायचं अशा वेळेस 11 घंटे आणि 60 मिनटामधून हे काय करायचं, मायनस करायचं. मग आपलं उत्तर येऊन जाते. 60तून 36 मायनस केलं तर किती होऊन राहिलं उत्तर, 24. ठीक आहे. 11तून 8 मायनस केलं तर किती होऊन राहिलं, 3. म्हणजे उत्तर किती आहे आपलं, 3 घंटे 3:24. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 5, 21, 7. काय दिलेला आहे, 5, 21, 7. नंतर काय 25, 9. नंतर काय दिलेलं आहे 31, 11. आणि हे आपल्याला इथं व्हॅल्यू काढायला सांगितलं. आता काय डबलचं सिरीज दिसून आली आपल्याला. काय दिसून आली, डबलची सिरीज. बघा आता 5 + 2 7 झाले. 7 + 2 9 झाले. 9 + 2 11 झाले. ठीक आहे. आता इथे किती होणार, मग इथं 13 होणार. ठीक आहे. आणि आपल्याला ते पाहिजे का नाही. आता बघा इथं 21 प्लस किती होऊन आली, तर 4 होऊन आले. ठीक आहे. नंतर 21 प्लस किती होऊन आली, तर 6 होऊन आले. 31 होऊन आले. आता किती +4, इथं +6. आता इथे किती होणार, मग आता किती +4 झाले, +6 झाले. इथे किती होणार, मग +8 होणार. मग उत्तर काय येणार, 31 मध्ये +8 केल्यावर किती होऊन आले उत्तर आपलं, 39 येऊन आलं. उत्तर किती आहे मग आपलं, 39 आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलं आहे 45. आपण 65 लिहिलं म्हणते. ठीक आहे. तर 27ला काय लिहू म्हणते असं आपल्याला विचारलं. 27च्या जागी काय येणार, 45ला 65 लिहिलं. काय आता याचा काय गुणाकार केला, 5 चोक 20 प्लस काय केली ते संख्या प्लस 45. उत्तर काय आलं मग आपलं 65 आलं. ठीक आहे. आता इथे तसंच करायचं. 7 दुने 14 प्लस 27 याच्यातने ॲड केले तर उत्तर किती आले, 14 आणि 27 किती झाले, 41. उत्तर किती आहे मग आपलं इथं, 41 आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 3, 7, 15. काय आहे, 3, 7, 15. नंतर काय दिलेलं 31. नंतर दिलेलं 62. नंतर 127. नंतर 255. तर काय म्हणते, विसंगत संख्या ओळखा म्हणते. तर व त्याऐवजी योग्य संख्या लिहा म्हणते. त्याच्यातली विसंगत संख्या ओळखायची आहे आपल्याला आणि त्या जागी आपल्याला बरोबर संख्या ठेवायची आहे, हे आपल्याला विचारलं. तर बघा आता काय करायचं याच्या वेळेस. काय होऊन आलं, 3 दुने 6 प्लस 1 दिसून आलं. 7 दुने 14 प्लस 1 दिसून आलं. बघा इथं काय होऊन आलं, 3 गुणेला 2 प्लस 1 7 झाले. इथे काय होऊन आलं, 7 गुणेला 2 प्लस 1 किती झालं, 15 झाले. इथे तेच होऊन आलं, 15 गुणेला 2 प्लस 1 किती झालं, 31 झाले. ठीक आहे. आता इथे काय होणार, 31 गुणेला 2 प्लस काय होणार 1 म्हणजे 63 यायला पाहिजे होतं. किती यायला पाहिजे होतं, 63. पण इथं आलं किती आहे, 62 आलं. पण आपलं उत्तर काय बरोबर 63 आहे. ठीक आहे. उत्तर काय मग आपलं 63 यायला पाहिजे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेलं आपल्याला, असे गोले दिलेले आहे 1, 14. इथं काय दिलेलं आहे 4, 7, 8 असं दिलेलं आहे. नंतर हा गोला दिलेला आहे 4, 3, 6, 8, 9 असं दिलेलं आहे. इथं क्वेश्चन मार्क. हा गोला विचारला आपल्याला 4, 27 आणि 3 आणि 4. आपल्याला काय आहे, क्वेश्चन मार्कच्या जागी काय आलेलं आहे ते विचारलं आहे. तर बघा अशा वेळेस काय करायचं, या दोन संख्याचा काय करायचं गुणाकार, 8 गुणेला 7. ह्या दोन संख्याचा गुणाकार करून याला काय करायचं, भागेले देऊन द्यायचं. 14 गुणेला 4 किती येते, 14 चोक 56. 8 7 56 म्हणजे कॅन्सल करून इथे उत्तर किती आलं मग आपलं 1 आलेलं आहे. इथे तेच करायचं. काय करायचं, 9 गुणेला 8 भागेला काय करायचं, 3 गुणेला 6 किती येते आता, 3 त्रिक 9, 3 दुने 6, बेकबे बेचोक 8 किती आलं उत्तर 4 आलं. इथे 4 आहे. आता इथे तसंच करायचं. 27 गुणेला काय करायचं 4 भागेला काय करायचं, या दोन संख्या 3 गुणेला 4, 4 न 4 कॅन्सल, 3 1 3, 3 त्रिक 9. उत्तर किती आलं मग आपलं 9. क्वेश्चन मार्कच्या जागी काय आहे मग आपले आन्सर 9 आहे. ठीक आहे.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय विचारला आपल्याला, पुढील आकृती म्हणते एकूण किती त्रिकोण आहे म्हणते, त्रिकोण काढायचे आपल्याला. ठीक आहे, तर आकृती दिलेली आहे आपल्याला अशी. ठीक आहे, इथे एक त्रिकोण, हे दोन, हे तीन, आपल्याला आकृती दिलेली आहे. आणि ह्याच्यात काय विचारलं आपल्याला, त्रिकोण काढायला सांगितले. काय काढायला सांगितले, त्रिकोण. तर बघा आता काय करायचं, पहिले हे मोजून घ्यायचं किती आहे, 1 2 3 4 असं 4 लिहून घ्यायचं. 1 2 3 आणि 4 असे लिहून घ्यायचे. नंतर काय करायचं, आता एक एक याची ॲडिशन करायची. 1 नंतर 1 + 2 किती झाले 3, नंतर 1 + 2 + 3 किती झाले 6, नंतर काय करायचं 1 + 2 + 3 + 4 किती झाले 10. याची ॲडिशन किती झाली, 4 आणि 6 10 10 20, इथे किती झाले 20 झाली. आता काय करायचं, एक घर सोडून पहिले एक घर पकडायचं. किती पकडायचं, एक घर कॅन्सल करायचं. एक घर घेतलं आपण ना, एक घर कॅन्सल केलं, एक घर घेतलं प्लस एक घर कॅन्सल केलं. मग आता 1 आणि 6 किती झाले 7. याच्यातनी हे 20मध्ये 7 प्लस करून घ्यायचं. म्हणजे आपलं उत्तर किती आलं त्याच्यातनी 27. म्हणजे एकूण त्रिकोण किती आहे या आकृतीमध्ये, एकूण त्रिकोण किती आहे तर 27 आहे. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेलं आपल्याला, असं एक आकृती दिलेली आहे. असं आपल्याला हे दिलेलं आहे. हां, आणि याच्यात व्हॅल्यू दिलेली असे 3 5 आणि 1 असं दिलेलं आहे. आपल्याला विचारलं काय 1च्या विरुद्ध अंक कोणता आहे म्हणते. आता लिहायचं 1 5 आणि 3. आता जे 1च्या संग दिसलेलं आहे ते कधी 1च्या विरुद्ध येणार काय नाही, तर म्हणजे 3 आणि 5 तर ऑप्शनमधून तसेच कॅन्सल झाले. 3 आणि 5 तर येणारच नाही. आता 1च्या विरुद्ध काय आहे, एक तर काय दिलेलं आहे इथं 4 आणि 6 ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे 4 आणि 6 दिलेलं आहे. मग आता 1मध्ये किती, मग 1च्या विरुद्ध काय असेल 6 असेल, कारण की 1 आणि 6ची बेरीज किती होऊन राहिले 6 7 येऊन राहिले. ठीक आहे, मग 1च्या विरुद्ध काय आहे 6 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय आहे, एका नेमबाजीच्या म्हणते स्पर्धेत बरोबर उत्तरासाठी 3 गुण आणि मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतात म्हणते. बरोबर उत्तरासाठी 3 गुण आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण मायनस होतात म्हणते. नंतर काय म्हणते, अशोकने एकूण 50 नेम मारले म्हणते, एकूण 25 नेम मारले. अशोकने किती मारले, एकूण 25 नेम मारले म्हणते आणि त्याला किती गुण मिळाले म्हणते, 43 गुण मिळाले म्हणते. तर आपल्याला काय विचारलं, तर त्याचे किती नेम बरोबर आहे, म्हणजे आपल्याला याच्यातनी काय बरोबर काढायचे आहे. आपण काय म्हणू, सर्व 25 नेम आहे ना त्यानं मारले, तर 25पैकी 3 बरोबर उत्तराला भेटून राहिले. तर आपण काय म्हणू, सर्व बरोबर मारले बा आपण. ठीक आहे, 25 गुणिले 3 केलं तर किती, 25 3 75. म्हणजे त्याला मार्क किती, गुण किती भेटायला पाहिजे होते 75. म्हणजे आपण सर्व बरोबर मारले असतील, परंतु त्याला भेटले किती 43 भेटले. तर मायनस केल्यावर किती होऊन राहिले 75 मायनस 43 किती, 5 3 गेले किती उरले 2, 7 4 गेले किती उरले 3. म्हणजे त्याला हे काय 32 गुण, हे काय 32 गुणे कमी भेटले असेल. मग काय आपले काहीतरी चुकले असेल ना, तर चुकले असेल तर मग हे प्लस करायचे. 3 आणि 1 किती झाले 4. मग आपल्याला काय करायचं, चुकीचे भेटून जाते. हे 4ने भागून द्यायचे. 4नं 32ला भागलं 4 8 32. म्हणजे आपले चुकीचे जे आपण क्वेश्चन सॉल्व केले, म्हणजे चुकीचे जे नेम मारले ते किती असन 8 असन. चुकीचे किती असन 8 असन. आपले एकूण नेम किती होते 25. 25पैकी चुकीचे 8 असन, तर बरोबर किती असन मग 25 - 8 किती आहे, बरोबर 17 असन. मग बरोबर आपले किती आहे 17 नेम आहे. किती आहे 17. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे CGJOSY आणि इथं क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे म्हणजे आपल्याला काय करायचं, क्वेश्चन मार्कच्या जागी काढायचं आहे. तर बघा आता सीची व्हॅल्यू काय आहे 3 आहे. ठीक आहे, 3 लिहून घ्यायचं असेल. सी लिहिले 3, 7 जी कितीवर येते 7वर येते, जे 10वर येते, ओ 15वर येते,
यस 19वर येते, वाय 25वर येते. ठीक आहे, आपल्याला इथं जागा काढायची आहे. क्वेश्चन मार्क बघा आता 3मधून 7 होऊन आले, किती होऊन आले +4 होऊन आले. ठीक आहे, 7वरून 10 होऊन आले, प्लस किती होऊन आले 3 होऊन आले. ठीक आहे, आता काय 10वरून काय होऊन आले 15 होऊन आले, म्हणजे किती होऊन आले +5 होऊन आले. ठीक आहे, नंतर काय होऊन आले 15वरून किती होऊन आले 19 होऊन आले, किती होऊन आले +4 होऊन आले. ठीक आहे, नंतर काय होऊन आले 19वरून काय होऊन आले इथं 25 होऊन आले, काय होऊन आले 25 होऊन आले. 19वरून 25 किती होऊन आले +6 होऊन आले. ठीक आहे, तर आता इथं किती प्लस होईल म्हणते. तर बघा आता हे काय डबलची सिरीज दिसून राहिली आपल्याला. किती आहे आता 4 आणि +5 +6 इथे किती होणार मग आता +6 केल्यावर 25 +6 केल्यावर किती येणार 25 +6 इथं नाही, इथं 6 केल्यावर थांबा +4 +5 +6 इथं किती होणार मग +7 होणार. काय 4 आणि 3 +7 इथे किती होणार +9 इथे किती होणार मग +9 नंतर +11 प्लस होणार, किती होणार याच्यातनी 19मध्ये +11 केल्यावर किती होणार 30 होणार आहे. किती होणार आहे 30 होणार आहे. 30वर कोणती संख्या येणार मग आपली 30वर कोणता अंक येणार आहे आता 26वर झेड येते 30, मग 30मध्ये इथे काय आहे 4वर कोणता अंक येणार आहे डी येणार आहे. उत्तर काय मग आपलं तिथं डी आहे. उत्तर काय आहे मग डी आहे. इथं काय हे खालचं व्हॅल्यू तर लावायची जरूरत नाही म्हणा. हे डबल सिरीजच आहे. कशी आहे सिरीज बघा आता डबल काय आता इथं +3 आहे तर काय होऊन आलं +3वरून 10 होऊन आलं म्हणजे +7 होला +7 झाला. 10वरून 19 चालला +9 चालला. ठीक आहे, 19वरून किती होणार मग इथं +7 +9 इथं किती होणार आहे मग +11 +11 19मध्ये केले तर किती येणार आहे 30 आणि 30वर आपली कोणती व्हॅल्यू राहते डी राहते. काय राहते डी राहते. तर उत्तर काय मग आपलं डी आहे. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे ED काय ED नंतर FC नंतर काय आहे GB नंतर काय इथं क्वेश्चन मार्क याच्या जागी काय येणार म्हणते. आता बघा वरून काय होणार F चालला +1. ठीक आहे, Fवरून G होऊन आला +1 असं होऊन आला. इथं काय होणार मग +1 Gवरून +1 केलं तर किती येणार इथं H येणार. ठीक आहे, नंतर Hमध्ये +1 केला तर किती येणार इथं I येणार. ठीक आहे, नंतर बघा आता Dवरून C चालला म्हणजे -1 Cवरून B चालला -1 Bवरून -1 गेल्यावर किती येणार इथं A येणार आहे. Aमधून -1 केल्यावर किती येणार इथं Z येणार आहे. उत्तर काय मग आपलं HAIZ. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे LN काय लिहिलं इथं ALEN याला काय लिहिलं म्हणते आपण LANE लिहिलं. ठीक आहे, नंतर काय म्हणते PACK आपण काय लिहू म्हणते. तर बघा आता काय झालं इथं अपोजिट लिहिलं असं क्रॉस मार्कमध्ये केलेलं आहे N इथं पण तेच क्रॉस करून घ्यायचं. Aची व्हॅल्यू कुठे येणार इथे येणार, Pची व्हॅल्यू कुठे येणार इथे येणार, Kची व्हॅल्यू कुठे येणार इथे येणार, Cची व्हॅल्यू किती येणार इथे येणार. म्हणजे आपलं उत्तर काय APKC. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय आहे 587 गुणिले काय आहे 99. 587 गुणिले 999 आहे. तर कसं सॉल्व करायचं आहे काय करायचं असे वेळेस बघा 587मधून काय करायचं 1 मायनस करायचं. किती गुण आलं 587मधून 1 मायनस केला तर किती येते 586 येते. किती येते 586. त्यात हे 586 काय करायचं 99मधून मायनस करायचे. 586 99मधून मायनस केला 9तून 6 गेले 3 उरले, 9तून 8 गेले 1 उरला, 9तून 4 गेले 5 गेले 4 उरले. उत्तर काय मग हे जोडून घ्यायचं 586 आणि जोडून घ्यायचं म्हणजे संग लिहून घ्यायचं 586 आणि 413 हे काय आलं आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे 12च्या 2 गुणजाचा लघुत्तम सामायिक विभाजक म्हणते 1056 आहे.
जर याच्यापैकी एक संख्या 132 आहे तर दुसरी संख्या काय आहे म्हणते विचारलं. बघा आता 12चा गुणज आहे म्हणते, ठीक आहे. त्याचा लघुत्तम समायिक किती आहे म्हणते 1056 आहे म्हणते. तर काय म्हणते एक संख्या म्हणते 132 आहे तर दुसरी संख्या कोणती आहे म्हणते हेच विचारलं. म्हणजे काय राहते त्याच्यातनी लसावी गुणेला मसावी भागेला पहिली संख्या गुणेला काय राहते दुसरी संख्या. आता भाग देऊन द्यायचा, जेनं भाग जाते 12 एक 12, 12 एक 12, 11 एक 11, 11 9 99, 11 सक 66. उत्तर काय मग आपलं 96 आहे. उत्तर काय आहे 96. बघा नंतर काय आहे, खालीलपैकी कोणता अपूर्णांक संख्या चढत्या क्रमात आहे म्हणते. काय म्हणते चढत्या क्रमानं काढायचं आहे आपल्याला. बघा पहिला अपूर्णांक लिहून घ्यायचा 5/7, नंतर 9/11, नंतर 7/9, नंतर काय 3/5 असं लिहून घेतलं. आता विचारलं आपल्याला चढत्या क्रमानं. तर बघा आता पहिले काय करायचं, याच्यात फरक पाहता. फरकचं मग काय 5 आणि 7मध्ये 2चा फरक आहे, 11 आणि 9मध्ये 2चा, 7 आणि 9मध्ये 2चा, 3 आणि 5मध्ये 2चा फरक आहे. जेव्हा पण आपले फरक समान राहिले तर काय राहते मोठी संख्या आहे ज्याची संख्या जे आता मोठा अंक आहे ते काय राहते मोठी संख्या, जे छोटा अंक आहे त्याच्यावर काय राहते ते छोटी संख्या राहते. बघा आता सर्वात छोटी संख्या कोणती आहे मग याच्यातनी 3/5 आहे. लिहून घ्यायचे 3/5. 3/5 पैकी कोणती मोठी आहे मग 5/7. 5/7 पैकी कोणती मोठी आहे 7/9. 7/9 पैकी 9/11. आपलं उत्तर काय आहे मग 3/5, 5/7, 7/9, 9/11. हे आपला चढत्या क्रमानं उत्तर. ऑप्शन नंबर 2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे ए बरोबर B/4 बरोबर काय आहे C/7. आपल्याला विचारलं काय A + B + C भागिले काय C हे विचारलं आपल्याला. तर कसं सॉल्व करायचं हे आता काय राहते ए जे आहे असं जेव्हा पण लिहिलं बरोबरमध्ये लिहिलं राहील तर काय करायचं हे जे ए राहते याच्या खालची व्हॅल्यू काय राहते हेच राहते. एच्या खालची व्हॅल्यू म्हणजे एची व्हॅल्यू काय झाली 3 झाली. हे बी आहे बीची व्हॅल्यू काय झाली 4 झाली. सी आहे सीची व्हॅल्यू काय झाली 7 झाली. तर आता हे व्हॅल्यू इथं ठेवून द्यायचे. ए + B + C काय आहे 3 + 4 + 7 भागिले काय सी किती आहे 7. आता याची ॲडिशन केली 7 आणि 7 3 आणि 4 7 7 आणि 7 14 भागिले काय 7 7 1 7 7 2 14. उत्तर किती आलं मग आपलं 2 आलं. उत्तर किती आलं 2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे 225 मीटर लांब रस्त्याचा एक बाजूला समान अंतरावर मध्ये 26 झाडे लावली आहेत. या अंतराच्या प्रारंभी आणि शेवटी पण झाडे लावली आहे म्हणते. प्रारंभ आणि पहिले आणि शेवटमध्ये पण झाडे लावली आहे म्हणते. 2 क्रमांकात झाडामध्ये अंतर किती आहे म्हणते. आता आपल्याला 2 क्रमांकात झाडामध्ये अंतर काढायचं आहे. तर कसं काढायचं आपले एकूण किती अंतर आहे 225 मीटर आहे. हां आणि आपण किती हे लावलेलं आहे किती अंतरावर झाडे लावले आहेत 26. समान अंतरावर 26 झाडे लावली आहे. किती झाडे लावली आहेत 26. मग काय करायचं 26मधून 1 मायनस करायचं किती उरले 25. आणि आपल्याला अंतर काढायचं आहे तर 25नं काय करायचं जेवढं आपलं अंतर आहे त्याला भागून द्यायचं. 25 1 25 25 9 225 म्हणजे आपण किती अंतरावर झाडे लावू 9 मीटर अंतर. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेलं आहे इथं अंडररूटमध्ये काय दिलेलं 1296 आणि विचारलं काय इथं क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर आपल्याला विचारलं. तर बघा आता हे काय 1296 कसा स्क्वेअर येते. आता इथं तर 36चा स्क्वेअर येते मला डायरेक्टच दिसून राहिलं. आता पाठ पाहिजे स्क्वेअर आपल्याला. बघा आता आता आपण स्क्वेअर काढू. काय आहे 36 आहे. 36 कोणत्या वर्गाच्या शेवटीमध्ये येते 6. एक तर 4च्या येते नाही तर दुसरा येतं 6च्या येते. 6 7 36 4 चौक 16. नंतर आता इथं 12च्या पहिले कोणता स्क्वेअर येते 12च्या पहिले येते 9. 9 कितीचा स्क्वेअर आहे 3चा. 12च्या पहिले येते 9. 9 कितीचा स्क्वेअर आहे 3चा. तर इथं 3 3 लिहून घ्यायचे. आता पहायचा आता 3च्या नंतरचा 3 नंतर काय येते 4. 4नं गुणाचे 3 चौक 12 म्हणजे हे काय 12 12 12 हे समान आहे. तर मग काय करायला काय समान असली किंवा मोठी असली तर काय करायचं ह्या संख्येपेक्षा ही संख्या समान असली किंवा ह्या संख्येपेक्षा मोठी संख्या असली तर उत्तर काय घ्यायचं आपलं मग मोठी संख्या घ्यायचं. काय घ्यायचं मोठी संख्या. मग उत्तर काय याचं 36 आहे. परंतु आपल्या काय दिलं इथं 36 अंडररूटचे हे काय आलं आपली क्वेश्चन मार्कची आहे व्हॅल्यू आलेली.
हे काय स्क्वेअर आहे, मग याला काय करायचं आता, हे 36 आला आहे, इथं काय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे, मग हे काय करायचं 36ला काय करायचं अंडररूटमध्ये टाकायचं. हां, तर अंडररूटमध्ये टाकल्यावर उत्तर काय येणार मग आपलं 36 येणार. मग ह्या कायचा स्क्वेअर असेल, मग 36चा स्क्वेअर केल्यावर आपलं 6चा स्क्वेअर केल्यावर उत्तर काय येणार मग आपलं 36 येणार. मग इथं क्वेश्चन मार्कच्या जागी काय आहे मग 36 आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका पिशवीत म्हणते 10 चेंडू आहे म्हणते. ठीक आहे. त्याच्यापैकी काही लाल आणि काही पांढरे आहे म्हणते. काही लाल आणि काही पांढरे आहे म्हणते. बघा एका पिशवी आहे, त्या पिशवीत किती चेंडू आहे, 10 चेंडू आहे म्हणते. काही लाल आहे म्हणते आणि काही काय म्हणते पांढरे आहे म्हणते. ठीक आहे. आणि काही लाल आणि काही पांढरे आहे म्हणते. नंतर काय म्हणते, सर्व चेंडूची सरासरी किती आहे. याच्यात काय ह्या क्वेश्चनमध्ये काय लावायचं आपण, एलिगेशन लावायचं. काय लावायचं, एलिगेशन. बघा आता सर्व चेंडूची सरासरी आपल्याला 28 दिलेली आहे. सर्व चेंडूची सरासरी 28 दिलेली आहे. लाल चेंडूची सरासरी किती आहे, 25 आहे. 25 लिहून घ्यायचे लाल चेंडूच्या खाली. ठीक आहे. नंतर काय म्हणते, पांढऱ्या चेंडूची सरासरी 30 आहे म्हणते. असं लिहून घ्यायचं. बा लाल चेंडूची सरासरी 25 आहे, पांढऱ्या चेंडूची सरासरी 30 आहे आणि एकूण लाल आणि पांढऱ्या चेंडूची सरासरी किती आहे, 28 आहे म्हणते. किती आहे, 28 आहे. आणि आपल्याला विचारलं काय, आपल्याला पांढऱ्या चेंडूची संख्या किती आहे म्हणते. तेच विचारलं ना, पांढऱ्या चेंडूची संख्या किती आहे ते काढायचं आपल्याला. बघा आता हे 28मधून 25 गेले तर किती येते, 3 उरले. ठीक आहे. 30मधून 28 गेले, किती उरले, 2 उरले. ठीक आहे. हा जो रेशो येते, हा काय रेशो आला आहे, आपला चेंडूचा रेशो आला आहे. कायचा आहे, चेंडूचा रेशो आला. आपल्याजवळ एकूण चेंडू किती आहे, 10 आहे. आणि रेशोमध्ये किती आहे, 2 + 3 किती आहे, 5 दिलेले आहे. 5ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 10. आणि आपल्याला विचारलं काय, पांढऱ्या चेंडूची व्हॅल्यू. पांढरे चेंडू किती दिसून आली, इथं 3. 3ने इथं काय करायचं, गुणाकार करून टाकायचं. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 3 × 2 किती, 6. मग पांढऱ्या चेंडूची संख्या किती आहे मग, 6. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, दोन संख्यांचे फरक म्हणते. दोन संख्यांचा फरक किती आहे, 3 आहे म्हणते. त्याच्या वर्गाचे फरक म्हणते, त्या संख्यांच्या वर्गाचा फरक किती आहे म्हणते, 39 आहे म्हणते. यातील मोठी संख्या कोणती आहे म्हणते. मोठी संख्या काढायची आहे म्हणते. फरक किती आहे, फरक 3 आहे. ठीक आहे. फरक 3 आहे आणि वर्गाचा फरक किती आहे, वर्गाचा फरक आहे 39 आहे म्हणते. ठीक आहे. आता काय करायचं, असे क्वेश्चन काय करायचं, ऑप्शनवरून उचलायचे. काय करायचं, ऑप्शनवर. आता बघा आपण आता मोठी संख्या काढायचं आहे त्याच्यात नाही. ठीक आहे. आता मोठी संख्या आपण काय मानू, 8 मानली. ठीक आहे. ऑप्शन पकडायचे 8, नंतर 9, नंतर काय आहे 12, नंतर काय आहे 13. अशा आपण 4 असं मोठ्या संख्या मानल्या आहे. आता बघा 3चा फरक आहे. तर लहान संख्या किती येणार याच्यात, 8 - 3 किती येणार, लहान संख्या 5 येणार. 9मधून 3 मायनस केले तर किती येते, 6. 9, 13तून 10, म्हणजे हे काय छोट्या संख्या झाला. आता याच्यातला काय म्हटलं, फरक तर सगळ्यामध्ये 3 दिसून आला, परंतु आपल्याला काय पाहिजे, याच्या वर्गामध्ये काय फरक पाहिजे, 39चा फरक आला पाहिजे. बघा 8चा स्क्वेअर किती येते, 64 येते. ठीक आहे. 5चा स्क्वेअर किती येते, 25 येते. याच्यातला फरक किती येऊन आला, 39 येऊन आला. म्हणजे आपलं उत्तर तर काय आहे, 8च आहे म्हणा. ठीक आहे. पहिल्याच ऑप्शनमधून क्लिअर झाला. नंतर 9चा 5, 9चा स्क्वेअर किती येते, 81 येते. 6चा स्क्वेअर येते 36. याच्यातनी वर्गाचा डिफरन्स किती येऊन आला, 39 येऊन आला का, नाही येऊन आला. ठीक आहे. 12मध्ये 144, 81 याच्यामध्ये बी डिफरन्स नाही येऊन आला, 39. 13चा स्क्वेअर 169, 10 याच्यामध्ये बी नाही येऊन आला डिफरन्स, 39. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, 8 आहे. म्हणजे उत्तर काय मग आपलं 8 आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, रंजना आणि राखीच्या वयाचे गुणोत्तर. काय आहे, रंजना आणि राखीच्या वयाचे गुणोत्तर किती आहे म्हणते, 15 आणि 17 आहे म्हणते. ठीक आहे. 15 आणि 17 आहे म्हणते. 6 वर्षानंतर म्हणजे काय, +6 वर्षानंतर काय म्हणते, त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती म्हणते, 9
10 होते म्हणते, 9 10 होते म्हणते. तर त्यांचे 6 वर्षानंतर रंजनाचे वय काढा म्हणते. कोणाचे वय काढायचे आपल्याला? रंजनाचे वय. 6 वर्षानंतर रंजनाचा अनुपात किती येऊन राहिला? 9 येऊन राहिला. तर ऑप्शनमध्ये काय करायचं? 9 भाग जाणारी संख्या पाहिजे. बघा 40 आहे का 9 भाग जाणारी संख्या? नाही आहे. 30 आहे का? नाही आहे. 34 आहे का? नाही आहे. 36 आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार याच्यातनी? डायरेक्ट अगर पाहिलं तर आपण काय येणार आहे? 36 येणार आहे. ठीक आहे. परंतु आपण सॉल्व करून पाहू. बघा सॉल्व कसं करायचं आहे आता? 15 आणि 17मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 2चा डिफरन्स आहे. ठीक आहे. 9 आणि 10मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 1चा डिफरन्स आहे. हा काय करायचा? हा जो डिफरन्स आहे ते म्हणजे हा फरक आला. हा काय आहे? वरच्या व्हॅल्यूला गुणाचा आणि हा जो वरचा फरक आहे तो खालच्या व्हॅल्यूला गुणायचा. बघा आता इथं वरच्या व्हॅल्यूला गुणला तर काय येते? 15 एक 15, 17 एक 17. आता ह्या वरचा फरक खाली गुणाचा. 9 दुने 18, 9 10 दुने 20. हा आला आपला फरक. म्हणजे आज त्याचं याच्यातनी फरक कितीचा दिसून आला? 3चा. म्हणजे आपल्याला काय फरकच सेम करायचा आहे ना 3चा. आणि हे जे 3 आहे हे 3ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? 6 दिलेली आहे. किती दिलेली आहे? 6 दिलेली आहे. विचारला काय? 18ची व्हॅल्यू. तर गुन्ह्याला काय करायचं? 18 द्यायचा भागातात. 3 एक 3, 3 दुने 6, 18 दुने 36. म्हणजे रंजनाचे वय किती आहे मग? 36 वर्ष आहे. किती वर्ष आहे? 36 वर्ष. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेला आहे? 2n प्लस 1 भागिले काय दिलेलं आहे आपल्याला? 2n प्लस 1 मायनस 2n असं दिलेलं आहे. आपल्याला याचं उत्तर काय आहे ते काढायचं आहे. तर काय करायचं अशा वेळेस? n आहे हा nला काय मानायचं? 1 मानायचं. काय मानायचं? 1 मानायचं. म्हणजे आपल्या हिशोबानं कोणती संख्या मानायचं? आपण मी काय मानले? 1 मानायचं. nला काय मानायचं? 1 मानले आपण. 1 मानलं तर बघा आता यांच्या जागी 1 ठेवायचं. 2ची पॉवर 1, 2ची पॉवर 1 प्लस 2ची पॉवर n प्लस 1 किती झाले? 2 भागिले काय आहे? 2ची पॉवर n प्लस 1 किती झाले? 2ची पॉवर 2 प्लस 2ची पॉवर मायनस आहे नाही तर मायनस काय? 2ची पॉवर n किती आहे? 2ची पॉवर 1. इथं मायनस होतं वाटतं वरतं काय आहे? थांबा 1 मिनिट. सॉरी इथं काय आहे? मायनस आहे म्हणते. हां नाही तर आपलं उत्तर चुकून जाणार. ठीक आहे. हे 1 मायनस 1 किती येणार? 2ची पॉवर 0 येणार आहे. ठीक आहे. इथं आता सॉल्व करायचं. बघा 2ची पॉवर 1 किती 2ची पॉवर 1 किती झालं? 2 प्लस 2ची पॉवर 0 किती झालं? 1. आता बघा 2ची पॉवर 2 किती झाले? 4 मायनस 2ची पॉवर 1 किती झाले? 2. आता बघा आता 2 आणि 1 किती झाले? 3. 4 मायनस 2 किती झाले? 2. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 3/2. उत्तर काय आहे मग आपलं? 3/2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते? जर 2 संख्या एका तिसऱ्या संख्येहून अनुक्रमे बघा आता संख्या काय? 3 संख्या 1 2 3 अशा 3 संख्या आहे म्हणते. एक संख्या दोन संख्या एक तिसरा संख्याहून अनुक्रमे 30 आणि 40% जास्त आहे म्हणते. हे तिसरी संख्या आहे. त्याच्या संख्याहून एक पहिली संख्या म्हणते 30% जास्त आहे म्हणते. 100 मानले आपण ना. तिसरी संख्या आहे त्याच्यापेक्षा पहिली संख्या 30% जास्त आहे. दुसरी संख्या 40% जास्त आहे. हे किती असेल? 140 म्हणू आपण. नंतर काय म्हणते? तर दुसऱ्या संख्येहून पहिली संख्येची शेकडेवारी काय आहे म्हणते. आता दुसऱ्या संख्येहून पहिली संख्येची शेकडेवारी काढायची आपल्याला. बघा आता काय? दुसरी संख्या किती आहे? 140 आहे. लिहिले आपण 140. नंतर काय म्हणते? पहिल्या संख्येची म्हणते. पहिल्या संख्येला काय करायचं? मग गुन्हेला वरतं टाकून द्यायचं. पहिली संख्येची विचारलं काय आपल्याला ऑप्शनमध्ये? दुसऱ्या संख्येच्या पहिल्या संख्येची शेकडेवारी विचारले. दुसऱ्या संख्येच्या पहिल्या संख्येची शेकडेवारी. दुसरी संख्येला काय करायचं? खाली घ्यायची आणि पहिल्या संख्येला वरतं घ्यायचं. म्हणजे आपली पहिल्या संख्येची शेकडेवारी निघून जाते. तर गुन्हेला काय करायचं? 100. शेकडेवारी काढून करायचं? गुणाले 100. आता भाग द्यायचा. जेले भाग देते भाग देऊन द्यायचा. 0 0 कॅन्सल झाले. बेसाती 14 बेपंच 10 किती आलं इकडं? 13×5 65. 650 किती आलं? 7 आलं. आता याला कन्वर्ट करायचं. 7 9 63 उरले किती? 2. 7 2 14 उरले किती याच्यात? 6. 7 2 14 उरले किती? 6. उत्तर काय मग आपलं? सॉरी इथं 2 येणार ना. 4 काय लिहायला? 7 2 14. उत्तर काय आपलं मग? 92.6% किती आहे उत्तर? 92.6%.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते एका घराचे मूल्य म्हणते 5 लाख रुपये आहे आणि त्याच्या किमतीमध्ये दरवर्षी किती 10% घट होत आहेत 10% घट होत आहे म्हणते. तर किती वर्षात त्याची किंमत म्हणते किती आहे म्हणते 3,64,500 रुपये होईल म्हणते. तर बघा आता कसे सॉल्व करायचे आता लिहून घ्यायची. तर काय लिहायचं 5,000 लिहायचे 5 लाख लिहायचे. नंतर अनुपातमध्ये किती घट होऊन राहिला म्हणते ते किती होऊन राहिली रक्कम 3, 4, 5 एवढी होऊन राहिली म्हणते. ठीक आहे 3,64,500 होऊन राहिली म्हणते. आता काय करायचं याचा अनुपात घ्यायचा. काय करायचा अनुपात जेणे भाग जाते भाग देऊन द्यायचे. 2 शून्य ना 2 शून्य कॅन्सल झाले. आता 5 1 5 इथे किती उरले 1000 5 7 35 उरलं किती 5 2 10 5 9 45. बघा आता हे काय याला 5 याला काय करायचं अंडररूटमध्ये टाकायचं. बघा आता हे 1000 आहे 1000 कायचा क्यूब आहे हा 10चा क्यूब आहे. ठीक आहे 10ची पॉवर 3. ठीक आहे 729 हा कशाचा क्यूब आहे 9चा क्यूब आहे. ठीक आहे 9चा क्यूब. मग आपले वर्ष किती लागेल मग त्याला किती वर्षात कंप्लीट होईल. हे जे क्यूब जेवढा आहे ते म्हणजे ज्याची 10ची पॉवर किती आहे 3 जी पॉवर येते ते काय करायचं उत्तर राहते. मग आपलं किती आहे उत्तर मग 3 आहे. किती वर्ष लागणार मग त्याला तेवढी रक्कम आले 3 वर्ष लागणार आहे. ठीक आहे बघा त्यानंतर काय आहे त्यानंतरचं क्वेश्चन काय म्हणते एका वस्तूला म्हणते 100 रुपयेमध्ये विकल्याने एका व्यक्तीला 20 रुपयाचा नफा होतो. त्या नफाची टक्केवारी किती आहे म्हणते. तर बघा एक वस्तू आहे किती रुपयाची एक्स मानू आपण एक्स वस्तू आहे 100 रुपयाला विकू म्हणते. ठीक आहे 100 रुपयाला विकली तर किती रुपये नफा होऊन राहिला म्हणते 20 रुपये हा नफा होऊन राहिला. तर ते वस्तू कितीची असेल 20 मायनस 100 मायनस म्हणजे 100मधून 20 मायनस केली तर किती आहे 80. म्हणजे आपली वस्तू कितीची होती 80 रुपयाची होती. कितीची होती 80 रुपयात. 80 रुपयावर मग आपल्याला नफा किती होऊन राहिला 20 तर 100वर किती होऊन मग काय करायचं 80 नेले भाग द्यायचा गुणिला काय करायचं 100 नफाच काय किती पर्सेंट नफाच काढायचा आणि आपल्याला भाग द्यायचा. बघा आता 20 1 20 20 चौक 80 4 1 4 4 2 8 4 5 20 म्हणजे किती होणार आहे नफा किती होणार 25% होणार आहे. किती आहे 25%. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते जर ए 15% एचे 15% बरोबर आहे म्हणते बीचे 20%. तर आपल्याला काय काढायचं ए आणि बीचा रेशो काढायचा आहे. ए आणि बीचा रेशो काढायचा आहे. अशा वेळेस काय राहते जे एची व्हॅल्यू काय राहते बीची व्हॅल्यू राहते बीची व्हॅल्यू काय राहते एची व्हॅल्यू राहते. बघा एची व्हॅल्यू काय राहते मग बीची व्हॅल्यू ठेवून द्यायची इथं 20. बीची व्हॅल्यू काय राहते एची व्हॅल्यू काय राहते एले 20 घ्यायचं बीले काय घ्यायचं 15 घ्यायचं. ठीक आहे ठेवलं मग याचा भाग जोडून घ्यायचा. काय 5 चौक 20 5 त्रिक 15 म्हणजे उत्तर किती आहे आपलं मग 4:3. ए आणि बीचा रेशो किती आहे मग 4:3 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते एका धातूत म्हणजे तांबे आणि झिंक 9 आणि 4च्या गुणोत्तरात आहे म्हणते. त्याच्यामध्ये काय म्हणते 24 किलोग्राम तांब्यासोबत किती झिंक मिळवावी म्हणते. बघा आता काय म्हणते झिंक काय तांबा आणि झिंक आहे ना हे तांबा आणि काय म्हणते झिंक याचा अनुपात किती आहे म्हणते 9 आणि 4 आहे म्हणते. ठीक आहे तर म्हणजे तांबा म्हणते किती आहे तांबा किती टाकला म्हणते आपण 24 ग्राम टाकलं म्हणते. तर म्हणते झिंक किती टाका म्हणते आपल्याला झिंकची किंमत काढायची आहे. तर बघा आता काय करायचं असा वेळेस 9ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 24 दिलेली आहे. ठीक आहे मग काय करायचं 9ले खाली टाकून द्यायचं. उच्चारले काय आपल्याला 4ची व्हॅल्यू 4ले गुणून टाकायचं द्यायचं 3 त्रिक 9 3 8 24 8 चौक किती होते 32 म्हणजे किती आहे 3. आता भाग द्यायचा याचे 3 1 3 उरले किती 2 उरले. मग आपलं उत्तर किती आलं मग आपलं 10 2 3 किती मिळवा लागेल मग आपल्याला झिंक 10 2 3%. किती मिळवा लागेल 10 2 3%. सॉरी पर्सेंट म्हणणार किलोग्राम किती आपल्याला झिंक किती मिळवा लागेल मग आपल्याला त्याच्यातनी 10 2 3 किलोग्राम. ठीक आहे
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 4 विणकर 4 चट्या 4 दिवसात विणतात म्हणते. बघा 4 विणकर 4 दिवसात म्हणते 4 चट्या, चट्या काय घ्यायचं खाली घ्यायचं, हां चट्या विणतात म्हणते. त्याबरोबर काय म्हणते, त्याच वेगाने म्हणते 8 विणकर 8 दिवसात किती चट्या विणार. मग आपल्याला काय खाली काय करायचं, चट्या काढायचं आहे, द्यायचं जिथं तिथं भाग द्या ते देऊन द्यायचं. 4 न 4 कॅन्सल झाला. आता इकडे द्यायचं 4 1 4 4 2 8 8 2 16 म्हणजे चट्या किती उडणार मग 8 विणकर 8 दिवसात 16 चट्या किती उडणार 16 चट्या विणतील. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते ए आणि बी च्या भागीदारी म्हणते व्यवहारात त्यांनी 4:5च्या गुणोत्तरात म्हणते एक रक्कम गुंतवली म्हणते. 3 महिन्यानंतर एने म्हणते आपल्या हिश्श्यातील 1/4 रक्कम आणि बीने त्याच वेळेस म्हणते आपली 1/5 रक्कम परत घेतली म्हणते. ठीक आहे. व 10 महिन्यानंतर एकूण नफा किती मिळाला म्हणते, त्यांनी 7,600 मिळाला म्हणते. तर त्यात एचा वाटा किती आहे म्हणते, आपल्याला काय काढायचा आहे, एचा वाटा काढायचा आहे. बघा आता ए आणि बी आहे, किती आहे, ए आहे हा आणि हा बी आहे म्हणते, हे दोघं जण आहे म्हणते. ठीक आहे. आणि यांचा अनुपात किती दिलेला आहे, 4:5 दिलेला आहे. ठीक आहे. यानं काय म्हणते 1/4 रक्कम 4 रक्कम होती त्याच्याजवळ, त्याच्यापैकी एक रक्कम जर त्यानं 3 महिन्यासाठी दिली म्हणते. ठीक आहे. 3 घ्यायचं याच्यात मी, किती आहे, एक रक्कम किती होती आपल्याजवळ 4 होती, 3 महिन्यासाठी दिली एक रक्कम, याचे 1/4 काढायचे. हां किती येते एक रक्कम प्लस नंतर काय म्हणते, आता बी पण काय करून आला, तेच करून आला. बी काय करून आला, बीजवळ किती रक्कम होती, 5 रक्कम होती त्यानं 3 महिन्यासाठी दिली आणि 1/4 काय म्हणते याने 5 1/4 5 वापस घेतली म्हणते. 1/4 वापस 1/5 यानं काढली तर किती येते याचे 1/5 1 म्हणाला. ठीक आहे. एकच येऊन आला. आता काय म्हणते प्लस करायचे, एकूण त्यांना किती रक्कम गुंतवली म्हणते, हे तर 3 महिन्यासाठी गेली आहे. किती आहे 3 महिन्यासाठी गुंतवली. किती महिन्यासाठी गुंतवली, एकूण 10 महिने. किती आहे 10 महिन्यासाठी गुंतवलेली आहे. किती महिन्यासाठी गुंतवली 10 महिन्यासाठी. आता 10 पैकी 3 महिने तर आपली इथं लागले. किती आहे 3 महिने तर गेले, हे रक्कम काढलेली आहे, परंतु आपल्याला लाभ भेटला तर काय करायला लागते, याच्यातनी ॲडिशन करायला लागते. ह्या रक्कमची काय करायला लागेल, आपल्याला प्लस करायला लागेल. 10 महिने गेले, 10 महिने होते आपले, 3 महिने गेले, उरले किती मग 7 महिने उरले. किती उरले 7 महिने. 7 महिन्यासाठी आपला हे किती रक्कम किती होते मग आपले 7 महिन्याची रक्कम किती होते, आता 4 आहे, 1 गेली तर उरली किती मग आपली 3 उरली. किती आहे 4 पैकी 1 गेली, 4 होती रक्कम आपली, ती उरली किती मग, असं इथं 3 उरलेले आहेत, मग इथं 3 गुणाकार करायचा. ठीक आहे. आता बघा इथं पण तसं महिने किती आहे 7 बाकी आहे, गुन्हेला 5 पैकी 1 रक्कम गेली तर उरली किती असेल आपली मग 4 रक्कम उरली असेल. किती उरली असेल 4, 4ने इथं गुणाकार करून टाकायचा. बघा आता याची ॲडिशन करायची. बघा 4 त्रिक 12 प्लस 7 त्रिक 21 नंतर 5 त्रिक 15 प्लस 7 चौक 28. आता याची ॲडिशन केल्यावर किती 12 आणि 21 किती झाले 33 झाले. ठीक आहे. नंतर 15 आणि 28 किती झाले 43 झाले. हा जो आपला अनुपात येते हा काय राहते मग आपला लाभ, म्हणजे आपला प्रॉफिटचा अनुपात राहते. कायचं राहते, प्रॉफिटचा अनुपात राहते. आणि आपल्याला एकूण प्रॉफिट किती दिलेला आहे 7,600 दिलेला आहे. किती दिलेला आहे 7,600 आणि आपला अनुपात किती आहे 33 आणि 43 झाली. याची व्हॅल्यू किती आली मग पूर्ण अनुपातची आपल्या 33 आणि 43 किती झाली 76. आणि 76चंच आपल्याला प्रॉफिट किती दिला आहे 7,600. महिला भाग देऊन झाले 76 ने 76 कॅन्सल झाली, उरले किती इथं 12 100x किती उरले 100. 100 काय करायचं मग आपल्याला काढायचा काय, आता एचा वाटा काढायचा. आता ए किती आहे 33, 33 मग काय करायचं 100 गुणून टाकायचं. काय येते मग आपले 3300, इथे येते 3300 रुपये येते. म्हणजे एचा लाभ किती आहे मग, प्रॉफिट किती आहे 3300. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते ए एकटा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो म्हणते. ठीक आहे. ए हा एकटा काम 10 दिवसात पूर्ण करतो. नंतर काय म्हणते बी एकटा तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. बी एकटा तेच काम म्हणते 15 दिवसात पूर्ण करतो म्हणते, जर ते दोघे 1 दिवस सोडून काम करत असेल म्हणते.
ते दोघे म्हणते एक दिवस सोडून, म्हणते पहिले काय करते ए नंतर बी, एक दिवस सोडून करा तसं म्हणते. तर बघा, तर ए काम चालू करेल तर काम कोण चालू करून आला, ए काम करून आला चालू, तर ते काम किती दिवसात पूर्ण करेल होईल म्हणते. आपल्याला विचारलं बघा, 10 आणि 15चा LCM किती येते, 30 येते. ठीक आहे, याला भाग देऊन जायचं. 10 एका 10 आणि 3 किती झाले, 30. एची क्षमता किती आली, 3. 15 2 30. बीची क्षमता किती आली, 2 आलेली आहे. किती आहे, 2 आली. आता चालू कोण करून आला, ए चालू करून आला. एक दिवस ए काम करते, किती दिवस काम करून आले, एका दिवसात ए किती काम करून आला, 3 काम करून आला. एच्या नंतर काय करते मग, आता दुसरा बी येऊन आला. बी किती, एकच दिवस काम करेल ना. बीची क्षमता किती आहे, 2. ठीक आहे, 2 काम करून आला. बघा आता 1 आणि 1 किती झालं, 2 दिवसात किती काम होऊन आलं आपलं, 3 आणि 2 किती होतं, 5 काम होऊन आलं. 2 दिवसात काम किती होऊन आलं, 5 काम होऊन आलं. आपलं एकूण काम किती आहे, 30 दिवसाचं आहे. तर इथं 5 काम होऊन आलं, 30 दिवसाचं काम आहे. किती गुण आहे इथं, 6 गुण दिसून आलं. काम किती दिवसात पूर्ण होऊन आलं मग आपल्या, 6 गुणात. म्हणजे काम किती काम आपलं 30 काम किती दिवसात, म्हणजे किती गुणात पूर्ण होऊन आला, 6 याच्यात पूर्ण होऊन आला. तर मग आपल्याला काय करायचं, दिवस आहे आपले, किती दिवस आहे, 2 आहे. आता 2नी काय करायचं, 6 गुणून टाकायचं, म्हणजे 6 2 12. म्हणजे ते आपलं 30 काम किती दिवसात पूर्ण होईल, 12 दिवसात पूर्ण होईल. ठीक आहे, तर उत्तर काय मग आपलं 12. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका पाईपचा वेग दुसऱ्या पाईपपेक्षा तिप्पट आहे म्हणते. आता हे 2 पाईप आहे, एक पाईप आणि ह्या 2 पाईप, असे 2 पाईप आहे म्हणते. एक पाईपचा वेग दुसऱ्या पाईपपेक्षा तिप्पट आहे म्हणते. एक पाईपचा वेग दुसऱ्या पाईपपेक्षा तिप्पट आहे म्हणजे हा 3 असन, तर हा काय म्हणते, 1 आहे म्हणते. ठीक आहे, नंतर काय म्हणते, दोन्ही मिळून रिकामी टाकी 36 मिनिटात भरते म्हणते. दोन्ही मिळून काम किती करून आले, 4 काम करून आले. किती मिनिटात भरून आले म्हणते ते, 36 मिनिटात मध्ये. मग पूर्ण क्षमता काय असेल टाकीची, 4 गुणिले 36 असेल. नंतर काय म्हणते, तर कमी वेगाचा पाईप किती वेळात भरेल म्हणते. कमी वेगाचा पाईप कोणता आहे, दुसरा. किती वेळ लागून आला त्याला, क्षमता किती आहे त्याची, 1. ते 1 ने भागून द्यायचं. किती उत्तर आहे मग आपलं, 36 चोक किती होते मग, 36 चोक 144 मिनिट. म्हणजे उत्तर किती लागणार मग आपलं, 144 मिनिट लागणार. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एक व्यक्ती 44 किलोमीटर अंतर 6 किलोमीटर तासाच्या वेगाने जातो म्हणते. आता पहिले 6 किलोमीटर तासाच्या वेगाने किती चालला तो, 44 किलोमीटर चालला म्हणते. नंतर दुसऱ्या वेगाने म्हणते 8 किलोमीटर तासाच्या वेगाने डबल चालला तो, तेवढाच 44 किलोमीटर अंतर. नंतर काय म्हणते, तो 12 किलोमीटर तासाच्या वेगाने तो आणखी चालला म्हणते, 44 किलोमीटर अंतर. नंतर काय म्हणते, त्याचा सरासरी वेग काय म्हणते, सरासरी वेग काढायचा आहे आपल्याला. मग बघा, आता आपण एकूण किती अंतर गेलेलं आहे, 24 त्रिक किती होते, 72 होते. किती येते, 24 त्रिक 72. आपण एकूण अंतर किती पार केलं आहे, 72 पार केलं. आणि आपल्याला वेळ किती लागला, वेळ काढायचा काय करायचं, वेळ काढायच्या वेळेस येले भागून द्यायचं. 6 एका 6, 6 चोक 24. किती लागले इथं, 4 घंटे लागले. 8 एका 8, 8 त्रिक 24. इथं किती लागले, 3 घंटे लागले. 12 एक 12, 12 2 24. किती लागले इथं, 2 घंटे लागले. मग काय करायचं, याच्यात घंटेची ॲडिशन करायची. किती आहे, 3 आणि 2, 3 आणि 4 किती होते, 7, 7 आणि 2 9. म्हणजे इथे एकूण किती घंटे लागून आले आपल्याला, 9 घंटे लागून आले. आपला एकूण किती आपली एकूण किती दूरी आहे मग, 72 आहे. आणि त्याला आपण 9 घंट्यात पार करायचं आहे. तर मग किती सरासरी वेग येणार आपला, 9 भाग देऊन जातो. 9 एका 9, 9 8 72. किती उत्तर आहे मग आपलं, 8. किती आहे, 8 किलोमीटर तास. हे आपलं उत्तर. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते, 180 मीटर लांब रेल्वे गाडी आपल्या समान लांबीच्या प्लॅटफॉर्मला पार करायला 18 सेकंद घेते म्हणते. तर रेल्वे गाडीचा वेग किती आहे म्हणते. बघा, हे रेल्वे आहे, किती आहे, 180 मीटर लांब आहे म्हणते. आणि तिच्या समान लांबीचा प्लॅटफॉर्म पण आहे म्हणते. काय म्हणते, प्लॅटफॉर्म तिच्या समान लांबीचा, म्हणजे किती झाला, 180 मीटर लांबीचाच आहे. आणि हा दोन्ही याला पार करायला, म्हणजे 180 आणि 180 किती झाले, 360 मीटरले पार करायला ते किती वेळ घेऊन आली,
18 सेकंद घेऊन आले. तर मग 18 भाग देऊन जायचं. 18 एक 18, 18 दुनी 36. मग आपलं उत्तर किती आहे? 20 मीटर प्रति सेकंद. उत्तर किती आहे मग आपलं? 20 मीटर प्रति सेकंद. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? एक समान लांबीच्या दोन रेल्वे गाड्या म्हणते आहे. समान लांबीच्या आहे म्हणते. काय आहे? समान लांबीच्या आहे. हे लक्षात ठेवायचं. काय आहे? समान आहे म्हणते. ठीक आहे. एक समान लांबीच्या दोन रेल्वे गाड्या समांतर रुळावर समांतर म्हणते सरळ एकसारख्या चालल्या म्हणते. किती चालल्या? एक तर 56 किलोमीटर चालली म्हणते, किलोमीटर वेगाने चालली. आणि दुसरी काय म्हणते? 46 किलोमीटरनं चालली. मग तासाच्या वेगाने चालले, धावत आहे म्हणते. जोरात चालणारी गाडी दुसऱ्या गाडीला 36 सेकंदात पार करते म्हणते. किती सेकंदात पार करून आली? 36 सेकंदात पार करून आली म्हणते. ठीक आहे. जोरात चालणारी गाडी. तर जोरात चालणारी गाडी किती आहे? 56 आहे. आणि कमी चालणारी गाडी किती आहे? 46 आहे. मग याच्यातली जोरात चालणारी गाडी किती सेकंदात पार कर? मग किती स्पीड जास्त आहे तिची? जोरात चालणाऱ्या गाडीची किती स्पीड जास्त आहे? मग इथं 10 किलोमीटर आहे. किती आहे? 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर स्पीड जास्त आहे. पण आपल्याला काढायचं काय मग आता? आणि याला 10 किलोमीटर झाले ते किती सेकंद लागून राहिले? ते 36 सेकंद लावून आले. 10 किलोमीटर झाले ते किती लावून आले? ते 36 सेकंद लावून आले. किती आहे? 36 सेकंद लावून राहिली. तर आपली काय दूरी काढायची आहे? किलोमीटर आहे ना, किलोमीटर आहे. तर मग काय करावं लागेल आपल्याला? 18/5 गुणा लागेल. किती सेकंद लागून आले? 36 सेकंद लागून आले. 36 गुणा लागेल. मग आता बघा तर किती त्या दोन्ही प्लॅटफॉर्म आणि दोन समान रेल्वे गाडीची लांबी किती येणार? मग आता भाग देऊन द्यायचा. तर बघा 18 एक 18, 18 दुनी 36, 5 दुनी 10, 10 गुणिले 10 किती झाले? 100 मीटर. हे काय? 100 मीटर जे आलं हे काय? दोन रेल्वे गाडीची लांबी. काय? दोन रेल्वे गाडीची आहे. समान रेल्वे होत्या ना त्या, आणि दोन रेल्वे गाडीची लांबी. तर आपल्याला काय करायचं? एका रेल्वे गाडीची लांबी काढायचं. मग काय करायचं? 2 भाग देऊन द्यायचं. 2 पंच 10. म्हणजे एका रेल्वे गाडीची लांबी किती आहे मग? 50 मीटर आहे. किती आहे? 50 मीटर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एक मोटर बोट शांत पाण्यात म्हणते शांत पाण्यात म्हणते 36 किलोमीटर तासाच्या वेगाने चालते आणि ती प्रवाहाच्या विरुद्ध म्हणते 1 तास 45 मिनिटात 56 किलोमीटर जाते म्हणते. तर प्रवाहाच्या अनुकूल तेच अंतर कापायला तिला वेळ किती लागेल म्हणते? तर बघा आता शांत पाण्यात बोटची स्पीड किती आहे? 36 किलोमीटर आहे. किती आहे? 36 किलोमीटर. ठीक आहे. नंतर बोट आणि धारा हे का विपरीत म्हणते. बोट आणि धारा जेव्हा विपरीत जाते तेव्हा तिला किती वेळ लागून आला म्हणते? 56 किलोमीटर झाले तिले किती लागून आले? 1 तास 45 मिनिट लागून आले. किती लागून आले? 1 तास 45 मिनिट. म्हणजे 1 तासात किती मिनिट असते? 60 मिनिट प्लस 45 मिनिट. म्हणजे एकूण किती लागून आले तिले? 105 मिनिट लागून आले. किती लागून आले? 105 मिनिट. तर मग आपण एका तासात काढायचं. पहिले काय करायचं? एका तासात काढायचं. म्हणजे 60 मिनिटात किती जाईन ते? भाग द्यायचा. आता किती ते भाग दिल्यावर इथं 15 चौक 60, 15 7 किती होते? 105 होतं. 7 1 7, 7 8 56, 8 चौक 32. म्हणजे एका तासात ते किती किलोमीटर चालली? ते 32 किलोमीटर चालली. किती चालली? 32 किलोमीटर चालली आहे. आणि आपल्याजवळ धारा मायनस म्हणजे हे काय ना, बोट आणि धाराची आपली स्पीड येऊन आली. बोटमधून आपण धारा मायनस केली तर किती येऊन आली? 32 येऊन आली म्हणते. तर आपल्याला बोटची स्पीड किती दिलेली आहे? 36 दिलेली आहे. मग धारा किती घ्यायला लागेल आपल्याला? 32 येईन तर धारा घ्यायला लागेल आपल्याला 4. धाराची स्पीड किती असेल मग आपली? 4 असेल. किती असेल? 4 असेल. तेव्हाच आपलं उत्तर काय येऊन आलं? 32 येऊन आलं. आता काय विचारलं आपल्याला? अनुकूल झाले एवढंच अंतर ते अनुकूल जाते म्हणते. प्लस करायला लागेल. आता काय करायला? धारा प्लस बोट प्लस धाराला आपण प्लस करायला लागेल. 36 + 40 काय करायचं आता? 36 + 40चे आपल्याला काढायचं. किती आहे? 36 + 40 किती? 40. हे 40 किलोमीटरचे काय करायचं आपल्याला आता? टाईम काढायचा. म्हणजे 32 किलोमीटरला ते किती चालली? एवढा लागून आला वेळ. तर ते 40 किलोमीटरला किती वेळ लागणार? आपल्याला वेळच काढायचा आहे. मग आता 32 किलोमीटर झाले तिला एकूण वेळ किती लागून आला? 105 मिनिट लागून आले. किती लागून आले? 105 मिनिट लागून आले. तर आपल्याला काय म्हणते? 40 किलोमीटर झाले ते किती वेळ लागणार? तर 40 नेले काय करायचं? भागून द्यायचं. आता द्यायचा भाग. 8 चौक 32. ठीक आहे. 8 पंच 40, 5 1 5, 5 2 10, 5 1 5, 21 गुणिले 4 किती लागले मग?
84 मिनिट लागले. किती लागले? 84 मिनिट लागले. परंतु आपल्या ऑप्शनमध्ये 84 मिनिट आहे का? नाही. तर मग काय आहे? 84 मिनिट काय असते? 60 मिनिट प्लस काय? 24 मिनिट. म्हणजे 60 मिनिट काय असते? 1 घंटा राहते. काय राहते? 1 घंटा 24 मिनिट. 1 घंटा 24 मिनिट आपलं उत्तर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? सरळ व्याजाच्या एका ठराविक दराने म्हणते एखादी रक्कम म्हणते 20 वर्षात दुप्पट होते म्हणते, तर या रकमेला तिप्पट होण्यास किती वेळ लागेल म्हणते? तर आपल्याला तिप्पट होण्यास बघा आता एका वर्षात 20 वर्षात काय म्हणून राहिले? ते दुप्पट होऊन राहिले. किती होऊन राहिली? दुप्पट होऊन राहिली. आणि तेच रक्कम आपल्याला तिप्पट होण्यास किती वेळ लागणार आहे म्हणते. बघा किती आहे इथं? कितीचा फरक आहे? 1. 1ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? एका वर्षात ते 20 वर्षात ते दुप्पट होऊन राहिले म्हणते. म्हणजे हे जे 20 काय म्हणाला? एका वर्षात दुप्पट होऊन राहिले. याच्यातला जो डिफरन्स आहे 1ची व्हॅल्यू किती आहे? मग 20 पकडायची. किती आहे? 20. आता बघा इथं किती आहे? 1 आणि 3. मग आपल्याला एका वर्षात ते तिप्पट किती वर्षात होणार आहे ते काढायचं आहे. बघा आता 3 आणि 1मध्ये कितीचा डिफरन्स येते? 2चा. तर आपल्याला काय करायचं? 1ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 20 दिलेली आहे. 2ची व्हॅल्यू काढायची आहे. तर किती गुणा करायचा? आता 1ची व्हॅल्यू 20 गुणा आहे. किती आहे? 20 गुणा आहे. तर 2ची व्हॅल्यू किती होणार? मग 20च गुणा होणार. किती आहे उत्तर? मग 40. मग ते व्हॅल्यू जर आपल्याला तिप्पट करायची आहे तर किती वर्ष लागेल? मग आपल्याला 40 वर्ष लागणार आहे. किती? 40 वर्ष. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? ती रक्कम काय आहे म्हणते जिचा दुसऱ्या वर्षाचा चक्रवाढ व्याज 10% वार्षिक दराने 132 आहे म्हणते. तर बघा दुसऱ्या वर्षाचा चक्रवाढ व्याज किती आहे म्हणते? 132 आहे. लक्षात ठेवायचं. किती आहे? 132 आहे. आता दुसऱ्या वर्षाचा चक्रवाढ व्याज काय राहते? जो दर दिलेला राहते 10% आणि नंतर काय राहते? प्लस 10 गुणिले 10 भागिले काय राहते? 100. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. किती आलं? 1 गुणिले 1 10 प्लस 1 केलं तर किती येते? किती गुणिले 11. आणि 11ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? 132 दिलेली आहे. 11ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 132. आणि आपल्याला विचारली काय? 100ची व्हॅल्यू. म्हणजे आपली मूळ किंमत काय होती त्याची? तर 11नं भाग देऊन द्यायचा. 11 1 11, 11 2 22. उत्तर काय मग आपल्या तिथं? 1200 रुपये. किती आहे? 1200 रुपये. ती रक्कम कोणती आहे मग? ती 1200 रुपये आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. आटल्यावर म्हणते एका टावेलच्या लांबीत म्हणते 20% घट आणि 20% घट होते म्हणते आणि रुंदीत म्हणते 10% घट होते म्हणते. तर त्या क्षेत्रफळात किती टक्के घट होणार म्हणते? तर बघा आता काय डायरेक्ट करा. 100वरून काय होऊन आलं म्हणते? 20% घट होऊन आला. म्हणजे किती होऊन आला? 80 होऊन आला. नंतर काय म्हणते? दुसऱ्याच्या 100 होती व्हॅल्यू, 10% घट होऊन आला. किती होऊन आला? मग 90 होऊन आला. मग काय करायचं? आता ज्यानं 0 0 कॅन्सल करायचं. 0 0 कॅन्सल झाला. 0 0 कॅन्सल झाला. त्याचा गुणाकार करायचा. 10 गुणिले 10 किती झाले? 100 झाले. ठीक आहे. 8 गुणिले 9 किती? 8 9 72. म्हणजे आपली व्हॅल्यू किती होती? 100 होती. 100वरून किती झाली? 72 झाली. म्हणजे किती घट झाली आहे? बघा आता किती झाला घट? 100 - 72 किती झाला? 28 घट झाला. घट किती झाला मग आपला? 28. उत्तर काय मग आपलं? 28%. बघा त्यानंतरचा आणि आखरीचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? 3 मीटर भुजा असलेला वर्गाकार फरशीवर म्हणते 20 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर आकाराचे किती दगड लागतील म्हणते. तर बघा आता हे वर्गाकार अशी फरशी आहे. ठीक आहे. इथे 3 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. 3 मीटर आहे म्हणते. काय म्हणते? 3 मीटर आहे म्हणते. ठीक आहे. भुजा असलेल्या वर्गाकार फरशीवर आकाराचे किती दगड लागतील म्हणते. तर काय करायचं अशा वेळेस? ह्या वर्गाचा काय करायचा? आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. काय करायचं? क्षेत्रफळ. हा काय? चौरस आहे. चौरसाचं क्षेत्रफळ काय राहते? ए स्क्वेअर राहते. काय राहते? एची व्हॅल्यू किती दिलेली आहे? आपल्याला 3 दिलेली आहे. किती दिले? 3. 3ची मग 3चा स्क्वेअर केल्यावर किती येते उत्तर आपलं? 9 मीटर येते. किती येते? 9 मीटर. ठीक आहे.
आता हे पूर्ण याचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे 9 मीटर आहे. आणि 9 मीटरमध्ये आपल्याला काय लावायचं आहे 20 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर. हे काय सेंटीमीटर आहे, ठीक आहे. सेंटीमीटरचं आपल्याला काय लावायचं आहे दगड लावायचे आहे. तर ते दगड किती दगड लागतील म्हणते, बस आपल्याला दगडाची किंमत काढायची आहे. आता काय आहे सेंटीमीटर आहे मीटरमध्ये. आता काय करायचं सेंटीमीटरले मीटरमध्ये कन्वर्ट करायला भागायला काय करायचं 100, भागायला काय करायचं 100 करायचं, ठीक आहे. द्या आता भाग ज्याने भाग जाते 0 ने 0 कॅन्सल झाला, 0 ने 0 कॅन्सल झाला. आता हे वरतं गेल्यावर 0 काय जाणार, हे दोन्ही 10 गुणिले 10 हे काय जाणार वरतं जाणार. म्हणजे व्हॅल्यू काय होणार ते 9 गुणिले 10 गुणिले 10 भागायला काय राहणार आहे 2 गुणिले 3. आता भाग द्यायचा याला 3 1 3, 3 2 3 3 9, ठीक आहे. 2 1 2, 2 5 10, ठीक आहे. 5 3 15. म्हणजे आपलं उत्तर किती आलं आहे 15 मीटर आलं. 150 मीटर. किती दगड लागणार मग 150 दगड लागणार, मीटर नाही आहे. किती दगड लागणार मग आपल्याला 150 दगड लागणार आहे, ठीक आहे. इथं आपला क्लास पूर्ण झालेला आहे. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.